आता जेव्हा देशाची बर्बादी केली तेव्हा आता वाटलं खडगेंना किंवा इतरांना वाटलं की यांच्यावर अंकुश आणला पाहिजे. जेव्हा देशाचा विकास व्हायची वेळ येते तेव्हा ते सुचतात. कोर्टामध्ये फक्त निकाल असतो, कोर्टात न्याय होतोच असं नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 2-4 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ज्या ऑपरेशन टायगरच्या बातम्या येत आहेत, जी चर्चा सुरू आहे, या चर्चेपासून तुम्हाला जर उमग आला असेल, त्या चर्चेला तुम्ही जर कंटाळला असाल, तर आपण दुसऱ्या एका राष्ट्रीय विषयावरती चर्चा करूया. राष्ट्रीय विषय असा आहे की RSS ची अजूनपर्यंत म्हणजे RSS या संघटनेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत 2025 मध्ये ऑक्टोबरमध्ये. तरी देखील या 100 वर्षामध्ये RSS ने अजून रजिस्ट्रेशन का केलेलं नाही, नोंदणी का केलेली नाहीये, RSS कडे काय असं लपवण्यासारखं आहे किंवा त्यांना अशी का गरज वाटत नाहीये की भारतीय कायद्यानुसार साधी एक दुकान, एक साधी पाण्याची टपरी जरी आपण चहाची टपरी जरी उघडायचं झालं तरी त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं, तरी त्याला गुमास्ता लायसन घेतलं जातं. मग एवढ्या मोठ्या संघटनेला म्हणजे ज्याचा क्लेम जो आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करतात की जगातलं सगळ्यात मोठं हे एनजीओ आहे. मग या जगातल्या सगळ्यात मोठ्या एनजीओला भारताच्या कायद्यानुसार, संविधानानुसार रजिस्ट्रेशन करायला काय अडचण येते, काय अवघड आहे त्यांच्याकडे किंवा काय लपवण्यासारखं आहे त्यांच्याकडे जे बाहेर आल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढू शकतात. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आज मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश जस्टिस कोळसे पाटील सर आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या 100 वर्षांमध्ये RSS अजूनपर्यंत रजिस्टर झालेली नाहीये. 101 वर्ष सुरू आहे. काय वाटतं, काय कारण असेल? सर्वप्रथम तुझे याविषयी घेतल्याबद्दल आभार मानतो आणि तुझ्या प्रेक्षकांना सांगतो की माझा कुणाबद्दल आकस नाही. मी तुम्हाला खरा इतिहास सांगणार आहे. नक्कीच. असं आहे की RSS ची स्थापनाच मुळी आणि स्थापनेनंतर मुंजे जाऊन मुसलूनला भेटला. डॉक्टर मुंजे. हा, मुंजे. आणि इथे येऊन त्यांनी ऍडवाइस काय केलं, तुम्ही डिक्टेटर व्हायचं. हेगडेवाला साहेब, तुम्ही डिक्टेटर. त्याच्यापेक्षा दुसरं आपण बघू की वी आर आवर नेशनहुड वाचू, बंच ऑफ थॉट्स वाचू, टिळक वाचू, सावरकर वाचू. याचा सारांश असा आहे की आम्ही देशाचे मालक आहोत. म्हणजे आर्यभट्ट, आम्ही देशाचे मालक आहोत. तुम्ही सगळे देशातील भटेतर, आर्यभटेतर 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. हे त्यांचं लिखित आहे. तो मालकाला तुम्ही सांगताय रजिस्टर करा. मालकाला तुम्ही बोलणार, तुम्ही काय करताय विचारणार, तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही. आणि हेच आतापर्यंत झालं. आता जेव्हा देशाची बर्बादी केली तेव्हा आता वाटलं खडगेंना किंवा इतरांना वाटलं की यांच्यावर अंकुश आणला पाहिजे. दुसरं, तू म्हणतो की त्यांच्याकडे लपवण्यासारखं काय आहे. माझं उलट म्हणणं आहे, त्यांच्याकडे सगळंच लपवण्यासारखं आहे. दाखवण्यासारखं काहीच नाही. त्यांना एक नेता दाखवता येणार नाही सर्वसमावेशक. त्यांना त्यांचं एक तत्वज्ञान दाखवता येणार नाही जे त्यांना सगळ्या देशाला बरोबर घेऊन देशाचा विकास करायचा आहे. एक त्यांच्याकडे चांगली गोष्ट दाखवायला नाहीये. तरी चाललंय ना. आणि ते सगळं चालत असताना ते बिनधास्त असतात. ते महात्मा गांधीला मारतात, ते बॉम्बस्फोट करतात, ते स्वातंत्र्य चळवळीला विरोध करतात. ते स्वातंत्र्य चळवळीत जाणं आणि विरोध करण्यात फरक नाही. आम्ही गेलो नाही, आम्ही जन्मलोच नव्हतो, माझा बाप गेला नाही, तो शेतमजूर होता. पण हे विरोध केला 42 साली. मुखर्जीने ब्रिटिशांना सपोर्ट करणारं पत्र लिहिलं. सावरकरांनी सुभाषचंद्र सेनेला पॅरलल सेना उभी करून ती ब्रिटिशांना दिली. किती गोष्टी त्यांच्या. त्यामुळे यांना दाखवण्यासारखं काही नाही असं माझं मत आहे. त्यानंतर असं आहे की हे जेव्हा म्हणतात की आम्ही नाही रजिस्ट्रेशन करणार, मला पण एक असा अनुभव आहे की मी एक छोटस अनाथ आश्रम चालवतो. 100 मुलं मी KG ते PG शिकवतो. बर. सरकार येऊन सांगतं की तुम्ही परवानगी घ्या, तुम्ही रजिस्टर करा. मी म्हणलं मी कोणाचा पैसा घेत नाही. तिथं बोर्ड लावला, इथं कोणी देणगी द्यायची नाही, आम्ही कोणाची ग्रँट घेत नाही. हिशोब कोणाला द्यायचा आणि का द्यायचा?
माझी स्वतःची 25 एकर ड्रीप केली शेती आहे. ड्रीप इरिगेशन करून मी आश्रमाला दिलेली आहे. मुलांचं भागतं, उरलं सुरलं जे आहे ते मुलांना जेवण बिवण लोक येऊन देतात. तेव्हा यांनी अशी एक, याला म्हणतो की घातक कृत्य करून देशाला कायम, म्हणजे मी मागे म्हणलो होतो, हे खंडीच्या वर्णात सुसू करणारी जमात जेव्हा देशाचा विकास व्हायची वेळ येते तेव्हा ते सुसू करतात. पहिल्यापासून घेतली म्हणजे 4 लाखापासून लढाई कोणाविरुद्ध आहे? गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, सम्राट अशोक असतील, कबीर असतील, आपले रोहिदास, संत रोहिदास असतील, किंवा शेवटी आमचे गाडगेबाबा असतील. गाडगेबाबांचं शेवटचं भाषण काय, की बाबा तुम्ही आम्हाला सगळ्यांना ब्राह्मण करून घ्या म्हणजे या देशात सगळे प्रश्न मिटतील. म्हणजे समता आणा. बरोबर. आणि ती समता यांना नको आहे. ती जर समता नको आहे, यांना वर्णव्यवस्था पाहिजे आणि यांना सगळ्यांच्या डोक्यावर बसायचं. यांचं मुसलमानांचं पण काही वाकडं नाही. म्हणजे यांची पॉलिसी समजून घेतल्याशिवाय ते रजिस्टर का करत नाही तुम्हाला कळेल. यांना काय वाकडं नाही. यांना फक्त आम्ही सगळे खाली आहोत त्यांच्या पायदळी, ते कायम पायदळी पाहिजे. स्वर्गाची लालूच, नरकाची भीती, 33 कोटी देव डोक्यावर, हे त्यांचं भांडवल आहे. याच्यात ते काय सांगणार? तू म्हणतो सांगायला पाहिजे त्यांनी काय लपवलं. हे सगळं लपवलेलं, हे सगळं खोटंच आहे ना. त्यामुळे त्यांना रजिस्ट्रेशनची जर गरज वाटत नाही. आणि अफाट अफाट फंडिंग आहे. आता त्यांनी काय 2-4 कोटी दिले तिथे यांच्याबद्दल चांगलं बोलायला, किंवा अमेरिकन सरकारमध्ये ते काय वेडे आहेत सरकार. आणि हे असे पैसे काय कुठे नोंदून आणले त्यांनी, इन्कम टॅक्स भरून आणले. ते यांना काय पाहिजे तेच, की कुणी आम्हाला प्रश्न विचारायचा नाही, कारण आम्ही मालक आहोत. ते राबवत आहेत. बर बर. आता काय झालंय, आता काय झालंय, देशाच्या गळ्याशी आले. एक मिनिट थांब. यांनी, यांच्या परिवाराने 18 बॉम्ब शूट केले. मी स्वतः नांदेडमध्ये यांचा कार्यकर्ता बॉम्ब तयार करत असतानाचा त्याची चौकशी केली. कोर्ट यांचे, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी यांच्या, पार्लमेंट सध्या यांचंच आहे. सगळ्या संविधानिक संस्था जेव्हा यांच्याच आहेत आणि यांनी ठरवून 1942 साली यांनी ठरवलं की आपण काही तसं काँग्रेस स्थापन झाली तेव्हापासून यांचं चाललेलं आहे की आपण काही सत्तेवर येऊ शकत नाही. मग आपण अप्रत्यक्षपणे सत्ता कशी ताब्यात ठेवता येईल याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी संघ स्थापन केला. संघ स्थापन करण्यास सुद्धा मी तर म्हणतो की मुख्य कारण होतं की आंबेडकरांनी चळवळ करायला सुरुवात केली, वळवळ. त्यांनी जे काही त्यांचं लिखाण होतं, जे काही त्यांचे प्रबंध होते, त्यातून त्यांना दिसलं अरे दलित तर उभारायला लागले. मानगावचं त्यांचं भाषण असेल, छत्रपती शाहू, बाकीच्या मंडळी, म्हणून त्याला थोपवायचं कसं म्हणून RSS काढ. आणि हिंदू राष्ट्र ते काय सांगतील तुम्हाला, हिंदू राष्ट्र आमचा अजेंडा आहे. आणि असला तर कुठं संविधान, पहिल्यांदा संविधानाचं काय करायचं. तेव्हा त्यांना संविधान नको, त्यांना तुमची लोकशाही नको, त्यांना फक्त तुमच्या डोक्यावर बसून हा भारत चालवायचा. परंतु रजिस्ट्रेशन नाही केलं तर काय बिघडतंय? म्हणजे मोहन भागवत यांनी असं त्या मुद्द्यावरती बोलताना असं सांगितलं की आतापर्यंत 3 वेळा RSS वरती सरकारने बंदी आणलेली आहे. म्हणजे सरकारला, कुठलंही सरकार असेल त्या सरकारला RSS काय आहे हे माहिती आहे. मग नोंदणीची काय गरज आहे? मग त्यांनी उदाहरण देताना असं सांगितलं की हिंदू धर्माची कुठे नोंदणी आहे, परंतु तो धर्म आहे, मग RSS ला नोंदणी करायची काय गरज आहे? तो धर्म नाही हे कोर्टाने सांगितलेलं आहे. परंतु कोर्ट सुद्धा कसे, आता जसं ते इलेक्ट्रिक बॉन्ड्स बेकायदेशीर आहेत, पण ते पैसे ज्यांनी घेतले परत घेतलेच नाही. महाराष्ट्र सरकार बेकायदेशीर आहे, पण ते सरकार अजूनही चालूच आहे. त्यांची एक स्टाईल अशी की त्यांचा कोणी सगळे मदतच करतात. सगळ्या बॉम्ब स्फोटाच्या केसेस चालल्या आणि सगळे आरोपी सुटले ना. कोर्टापुढे काय जाईल त्याच्यावर कोर्ट अवलंबून आहे. कोर्टाचा काय निकाल असतो. त्यामुळे त्यांना, सगळ्या पक्षांना माहिती होतं की यांना हात लावायचं म्हणजे किती अवघड आहे. आता काय झालंय, आता सगळ्या देशातलं ओपिनियन यांच्या विरुद्ध झालेलं आहे. हे सारे खतरनाक आहे. हे आता डिलिमिटेशन करून प्रेसिडेंटची सत्ता आणून
मिलिटरीच्या ताब्यात देश देऊन येणे ते प्रकाराने आता सत्ता सोडत नाही. म्हणून आमचं तर तुम्ही म्हणताय की म्हणजे आरएसएसच्या म्हणजे संघ परिवारातल्या 18 बॉम्बस्फोट लोकांनी 18 ठिकाणी बॉम्बस्फोट केलेले आहेत. त्यांचे पण त्यांचे पण पदाधिकारी त्यांचे कोर्टामध्ये तर पदाधिकारी तसं नाही, कोर्टामध्ये जे साक्ष आणि पुरावे आले ते तर तशा पद्धतीने काही आलेले नाहीत. उलट जी येणारच. बंदी 3 वेळा लावली होती वेगवेगळ्या काळामध्ये, गांधींच्या हत्येनंतर, इमर्जन्सीमध्ये आणि त्यानंतर बाबरीच्या विध्वंसनानंतर, ऐक ना ती बंदी देखील उठवली गेली ना. ऐक ना बेटा, पुरावे आले नाहीत हे खरं आहे ना, परंतु पुरावे आहेत, लॅपटॉप मध्ये आहेत. आता तो लॅपटॉपच जर तुम्ही सिद्ध करत नसेल कोर्टात, ते लॅपटॉपच्या कॉपीज आमच्याकडे पण आहेत की यांचे हिंदू राष्ट्र करण्यासाठीचा कट होता प्रज्ञा ठाकूर आणि तो पुराणिक, तो मिलिटरीचा माणूस कर्नल पुरोहित, तो मिलिटरीचा माणूस, तो यांच्यात आला. आणि तो सावरकरची कुठली संस्था होती ती, अभिनव भारत, त्यांच्या मिटिंग झाल्या. त्या मिटिंगचे सगळे लॅपटॉप मध्ये रेकॉर्डिंग का केलं विचारलं तर म्हणे आमच्या कोणी फुटू नये म्हणून मी रेकॉर्डिंग केलं. ते रेकॉर्डिंग पुरावा नाही. कोर्टामध्ये फक्त निकाल असतो, कोर्टात न्याय होतोच असं नाही. हे मी सिटिंग जज असताना सांगत होतो. आता सुद्धा सगळे जे निकाल होत आहेत ते काय न्याय होतो का? SIR मध्ये काय न्याय झालाय? वोट चोरीमध्ये न्याय झालाय? नाही, परंतु बंदी जी घातली होती RSS वरती 3 वेळा, ती बंदी नंतर उठवली. पण याचा अर्थ RSS त्या सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्या किंवा चुकीच्या घटना घडल्या त्याच्यामध्ये RSSचा हात नाही. म्हणजे अगदी गांधी हत्येमध्ये देखील RSSचा हात आहे असं म्हटलं गेलं, परंतु नंतर ती बंदी उठवली गेली. बंदी उठवली त्याचं कारण नेहरू म्हणजे खूप लोकशाहीवादी होते आणि त्यामुळं सरदार पटेल आणि ते दोघांनी मिळून तो विचार करून उठवली. आणि कधी उठणारच आहे बंदी? कुठल्याही पक्षावर किंवा कुठल्याही संघटनेची बंदी घालता येत नाही. बंदी घालायची लोकशाहीमध्ये तरतूदच नाही. त्यांनी घातक कृत्य केलेत, त्यांच्यावर लिहून घेतलं त्यावेळी की आम्ही राजकारण करणार नाही, आम्ही घातक कृत्य करणार नाही, हे लिहून घेतलेलं आहे. तेव्हा आता एकदा एखादी संस्था स्वतःला फार सुसंस्कृत समजते आणि लिहून देते. त्यांनी बाबरी मशिदीच्या वेळेस लिहून दिलं कोर्टात, आम्ही स्ट्रक्चरला हात लावणार नाही. त्यामुळे ह्यांचं खायची दात आणि दाखवायची दात आता समाजाला कळलेले आहेत, देशाला कळलेले आहेत. परंतु केंद्रात अजून मोदी सरकार आहे आणि त्यांचं केंद्रात नाही, मुद्दा फक्त नरेंद्र मोदी केंद्रात आहेत गेल्या 12 वर्षापासून. हो, त्याच्या आधी काँग्रेसचं बऱ्याच 50-60 वर्ष काँग्रेसचं सरकार होती. काँग्रेसच्या सरकारांनी RSS ची नोंदणी झाली पाहिजे ह्यासाठी का नाही पुढाकार घेतला? त्यासाठी का नाही दबाव आणला? अरे काँग्रेसने बंदी पण घातली, बंदी पण उठवली ना. काँग्रेसने उठवली, केली बंदी, त्यांनीच केली. ते लोकशाहीवादी होते, हे डिक्टेटर आहेत आणि यांना लोकशाहीचं काय घेणं नाही, संविधानाचं काय घेणं नाही, हे सगळं माहिती असताना देखील समाज त्यामध्ये यांची प्रतिमा आहे हिंदू 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 करण्याची. उलट हे हिंदूचे शत्रू आहेत, हिंदूंचे शत्रू आहेत. यांनी हिंदू कसे शत्रू आहेत? त्यांनी तर नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवलेलं आहे. सांगतो ना, सांगतो कसे शत्रू सांगतो तुला. यांनी जसं मी जपानच्या समुराई जातीचं उदाहरण देतो नेहमी. समुराई नावाची जी उच्चवर्णीय जात होती, हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब पडल्यानंतर त्या समुराई जातीने जाहीर केलं की आमचा देश बेचिराग झालेला आहे, आम्ही उच्चवर्णीयाचे सगळे फायदे सोडून दिलेले आहेत आणि आम्ही आता सर्वात नीच जात कुणाला समजावं आणि सगळ्यांनी मिळून देशाच्या विकासाला काम करावं. यांनी कधी अशी भाषा केली? उलट प्रत्येक वेळी जेव्हा देशाला चांगली, अरे संविधान येऊन 26 नोव्हेंबरला संविधान अर्पण केल्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांच्या चळवळी सुरू झाल्या संविधानाच्या विरुद्ध, बाबासाहेबांच्या पुतळे विरुद्ध, तिरंग्या विरुद्ध. सगळे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. तेव्हा ह्या तिरंगा जाळणे, बाबासाहेबांचे पुतळे जाळणे, संविधानाला विरोध करणे, संविधान चालू तयार होत असताना सुद्धा आरक्षणाच्या पूर्वजांनी गोंधळ घातलेला आहे तिथे. आणि हे सगळं होतं. आता किती खोटा प्रपंच आहे की नेहरू पहिले पंतप्रधान झाले असते, त्याच्याऐवजी हे झाले असते. कोणी करायचं त्यांना? सरदार पटेल. कोणी करायचं होतं पंतप्रधान? नेहरू पहिल्यांदा, नेहरूंना कोणी पंतप्रधान केलं? संविधान समितीने केलं. पहिली पंतप्रधान पद संविधान समितीच त्या सगळे सभासद म्हणून ट्रीट केले.
आणि 52 साली तर ते नव्हतेच पटेल, ते 50 सालीच गेले. कधी करायचं होतं पंतप्रधान? तर हे यांचा जो रात्रंदिवस खोटारडा प्रचार आहे ना, त्या सगळ्या प्रचाराला आपल्याकडे यंत्रणा नाही, मीडिया त्यांचा आहे. तू कधीतरी माझी मुलाखत घेतो, तर तुला सुद्धा काय तुझ्या संपादक म्हणतात मला माहिती नाही, परंतु किती अवघड असेल हे मला माहिती ना. आम्हाला नाही आपण 2014 हा नंतर आमची आंदोलनं बंद झालीत, आमचे टीव्हीवरचे हे वक्तव्य बंद झालीत. आम्हाला दाखवणं तर सोडा, पण आमच्याबद्दल हेटरेट आहे. तू जर कधी माझ्या फेसबुकवर कॉमेंट वाचल्या तर तू मरत कसा नाही, हेरड्या तू मरत कसा नाही, ह्याच कॉमेंट्स आहेत. कारण सगळ्यांचे मेंदू सडवलेले यांनी. यांच्याकडे मेंदू सोडण्यासाठी टीव्ही आहे, रेडिओ आहे, वर्तमानपत्र आहेत, म्हणजे काय नाही. आता कोर्ट आहेत, काय काय बोलतात कोर्ट रे. हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांना मी आई वडिलासारखे ईश्वरासारखं समजतो. ते म्हणतात की एन्व्हायरमेंट कुठला प्रोजेक्ट म्हणजे एन्व्हायरमेंटला डॅमेज होणारा कुठला प्रोजेक्ट तुम्ही अडवला नाही. अरे एन्व्हायरमेंटचा कायदाच तुम्ही केलाय. उलट लोकल हिअरिंग घेतल्याशिवाय तुम्हाला कुठलाही प्रकल्प करताच येत नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता कोर्टात? आणि आता काक्रोच तर प्रसिद्धच आहे, कॉक्रोच. तेव्हा नाही अशा आपण मूळ मूळ आरएसएस वरती येऊया. मूळ जो आपला विषय आहे की या ना. आरएसएस वरती दोन आक्षेप आहेत. नाही अरे आरएसएस वरती हे तेजेस पण आरएसएस वादी दिसतात, दाखवतायत. बर ते माझा मुद्दा होता. त्यामुळे बरोबर. तू म्हणतो माझा आरएसएस डोक्यातून गेलेलं नाही आणि मुद्दा मी सोडलेला नाही. नाही आरएसएस आरएसएस पण वरती आता दोन आता ऐक ना, कोर्ट सुद्धा सो मोठं म्हणू शकत होतं ना. तुम्ही रजिस्टर करा, सुप्रीम कोर्ट म्हणू शकतो, सुप्रीम कोर्ट बरोबर सगळे बरोबर. म्हणू शकतात. कोणी म्हटलेलं नाही. हा, तर का म्हणत नाहीत? आरएसएस वर हा कारण सगळे हा ते म्हणून आरएसएस माइंडेड आहेत. असं काय करतो? आरएसएस माइंडेड आहेत. आता तर फुल ज्युडिशियरी मनुस्मृती मानणारी आहे सुप्रीम कोर्टाची. एखाद दोन जजेस अपवाद सोडले तर त्यांना मी तर आमच्या मॅडम आहेत ते, त्यांचे वडील पण आम्हाला माहिती होते, ते सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस होते. त्यांची मुलगी नागरत्न. तर त्या काही लोक चांगले आहेत, त्यांना काय, त्यांना असाइनमेंट देतात का? ती बेला त्रिवेदीला असाइनमेंट देऊन देऊन तिला थकवलं. ती रजा ती गेली गेली तर तिला कोणी सेंड ऑफ पण दिला. ती सारखं सरकारच्या बाजूने काम करत होती. एनिवे, तर माझं म्हणणं, सगळी यंत्रणा जेव्हा आरएसएस माइंडेड आहे तेव्हा आरएसएसला रजिस्ट्रेशन लागणार कोण? सुप्त असेल, बरोबर. सुप्त असेल, उघड असेल, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्या एजन्सीज आरएसएसला मदत करतात. मी तर असं म्हणेल की आयबी म्हणजे आरएसएसची दुसरी शाखा. आता काय करणार? आयबीच रिपोर्ट करते पंतप्रधानाला. पंतप्रधान तरी रिपोर्ट काय घेणार? स्वतः आरएसएसचा प्रचारक आरएसएस विरुद्ध रिपोर्ट काय घेणार? म्हणजे मग काय होतंय की यांना जे सगळ्या बाजूने संरक्षण आहे, तेव्हा आमच्या मराठी भाषेत तुम्ही काय आमचं वाकडं करू शकत नाही, असं त्यांचं ते धोरण आहे. बरोबर. मग आरएसएस वरती दोन आक्षेप आणखीन आहेत. एक तर अजूनपर्यंत म्हणजे आतापर्यंत त्यांचे जे काय 4-5 सरसंघचालक झालेले आहेत, म्हणजे प्रमुख झालेले आहेत, अध्यक्ष झालेले आहेत संघटनेचे, ते एकाच सोडला तर एक जातीय ब्राह्मणच राहिलेले आहेत. दुसरा त्यांच्यावर घेतला जाणारा आक्षेप म्हणजे अजूनपर्यंत महिलांकडे त्यांनी नेतृत्व दिलेलं नाही या संघाचं. तू काय पण हे मुद्दा विचारतो काय? अरे नाही, मनुस्मृती, आक्षेप जे जे आहेत ते जे हा जे मनुस्मृती मानतात ते महिलांना चप्पलच बांधतात पायाची. पायाची वाहन पायीच बरी. एक झालं. आणि दुसरं तू काय म्हणलास? म्हणजे ब्राह्मणच ब्राह्मण तर सरसंघचालक झालेले आहेत. संघटन एक एक संघटन सोडला तर अरे हा बाबा, संघटनच ब्राह्मणांनी स्थापन केलं, ब्राह्मणासाठी स्थापन केले. आणि ते हिंदू धर्म आहे ना, ते पण एक बकवास आहे. तो ब्राह्मण धर्म आहे. यांचा 1900 पर्यंत म्हणजे काँग्रेस स्थापन होऊन टिळका म्हणजे काँग्रेस थोडी वाढायला लागल्याबरोबर टिळकाने मिटिंग घेतली पुण्यामध्ये आणि सांगितलं की आता आपल्याला पर्याय शोधला पाहिजे. म्हणजे त्या आर्य समाज संस्थापक कोण, त्यांनी विरोध केला स्वामी याला. दयानंद सरस्वती. ते म्हणतो तुमचा फक्त ब्राह्मण धर्म आहे, तुम्ही हिंदू धर्म म्हणू नका. यांनी व्यवहार म्हणून हिंदू धर्म घेतला. हिंदू नावाचा धर्मच कुठं स्थापन केला? ब्राह्मण धर्मच होता. आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की हिंदू धर्म नावाचा हिंदू हे रहनसहन आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी आरएसएसला मदत केली. ते तर झालीच मदत, परंतु त्यांनी स्पष्ट म्हणायला पाहिजे होतं की हिंदू
जसं आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये सगळे निकाल होते की हिंदू नावाचा धर्म नाही, धर्माच्या नावाने इलेक्शन लढता येणार नाही. त्यांनी आता सुप्रीम कोर्टाने हिंदू धर्म नाही पण ती रहनसैन आहे या नावाखाली यांना इलेक्शन लढायला परवानगी दिली. बघ ना तू कसं सुप्त RSS ला मदत करणार निकाल आहे. हे कोणाला कळतच नाही. त्यामुळं यांना हिंदू धर्म नको आहे, हिंदू राष्ट्र पण नको आहे. यांना ब्राह्मण राष्ट्र पाहिजे. आणि हिंदू धर्म खत्रे में म्हणण्याच्यावर मी खूप भाषणे केली. हिंदू धर्म खतरे में नाही, जेव्हा जेव्हा ब्राह्मण खतऱ्यात येतो, धोक्यात येतो, तेव्हा हे हिंदू धर्माचं नाव घेतात. यांच्या मनात ब्राह्मण धर्म आहे, यांच्या मनात हिंदू धर्म नाही. आणि मग आम्ही सगळे जे आहोत त्या हिंदू धर्मात त्यांना सगळ्यांना पायदळी तुळायचं असेल तर वर्ण व्यवस्था आवश्यक आहे, स्वर्ग आवश्यक आहे, नरक आवश्यक आहे. आमचे तर मराठी नुसते मिशाला पीळ लावून नुसते जातीवर बोलायचं नसतं, पण ब्राह्मणांच्याच कच्छेपी पळतात. ब्राह्मणाशिवाय पूजाच होत नाही. मी ठरवलं होतं की ब्राह्मण असेल त्या लग्नात जायचंच नाही. तो काय मंगलाष्टक म्हणतो वगैरे सगळं लोकांना माहिती नाही. 16 दिवसापर्यंत तुझी बायको माझ्याकडे राहील अशा प्रकारचे त्यांचे मंत्रतंत्र होते. ते आता बदलले असतील थोडेफार. किंवा आता आता एक 100 मिनिट वर्ष एक मिनिट थांब. गोळवलकरांनी भाषण केलं गुजरात युनिव्हर्सिटी की आम्हाला सगळ्या देशाचं वंश सुधारायचं. म्हणजे काय करायचं ते सगळ्यांना आमच्या बीजाचं करायचं पोरं. म्हणून त्यांनी केरळामध्ये नमुंद्री ब्राह्मण त्यांना कायदा करून दिला की पहिले 14 दिवस कुठलेही नवीन लग्न झाले बायको तुमच्याकडे राहील. म्हणजे हे मालक असले तर नाही तर हे काय रजिस्ट्रेशन करतील आणि हे तुम्हाला सांगतील. आता त्या केरळाच्या पोराने आत्महत्या केली, IT इंजिनियर, की माझा लहानपासून लैंगिक छळ केला. यांची समलिंग्यांचीच पार्टी आहे संघटनेत. त्यांना कारण लग्न करायचं नाही किंवा बाकीचं मी सगळं बोललेलो आहे पूर्वी, त्याच्यावर खूप गदारोळ पण झाला. परंतु मी ठामपणे सांगतो यांच्यामध्ये नैतिकता नाही. यांना पैशाचा हिशोब ठेवायचा नाही, देशाला दाखवायचा नाही. आता यांचे ते कुठले झेंडे गल्ली का काय दिल्लीत त्यांचं ऑफिस, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये ऑफिस, सगळे 5 स्टार सवलती. तर हे सगळं कुठून आलं? झेंडेवाला. हा झेंडेवाला ना. झेंडेवाला हा मेट्रो स्टेशन आहे तिथे. बरोबर. केशव कुंज नावाचं हेडक्वार्टर आहे तिथे. करेक्ट. अरे ते कशातून आता प्रश्न हा आहे की आता पुढे का म्हणजे 100 रजिस्ट्रेशन वर्ष झालं पाहिजे, यांनी हिशोब दिला पाहिजे, कोण देशाला करणार हिशोब दिला पाहिजे. ते तर स्वतः रजिस्ट्रेशन नाही करणार आहेत. दुसरं सरकार त्यांचंच आहे तुम्ही म्हणताय, पूर्ण व्यवस्था त्यांची आहे. मग आता त्यांच्याकडनं रजिस्ट्रेशन कोण करून घेणार? काँग्रेसकडे संधी होती त्यांचं रजिस्ट्रेशन करण्याची, ती काँग्रेसने करून घेतली नाही. आता ते तू मला सांगायला लावतोस. वी आर आवर नेशनहूड पुस्तक लिहिलं गोळवलकर. तोपर्यंत थेरी होती आर्टिक होम ऑफ वेदर्स, म्हणजे आम्ही अंटार्क्टिक मधून आलो असं टिळकांचं म्हणणं होतं. त्या थेरीला तर खोटं ठरवायचं नाही. पण मग काय करायचं? तर टिळक म्हणले ते बरोबर होतं, पण आर्टिक होम ऑफ वेदर्स बिहारमध्ये होतं, तिथे बर्फाळी प्रदेश होता. तो प्रदेश तिकडे सरकला, आम्ही इथे राहिलो. होऊ शकतं का असं? आहे ना त्यांच्या थेरीत. आणि त्याला कोणाची प्रस्तावना आहे? त्याला प्रस्तावना त्यावेळचे लोकनायक आणि काँग्रेसचे सभापती, त्यांची प्रस्तावना गोळवलकरच्या पुस्तकापेक्षा मोठी आहे. आणि त्यात ते मध्ये हा ऋषी आहे गोळवलकर. एवढ्या खोटा म्हणजे एवढी नाही, म्हणजे एक प्रकारे काँग्रेसने मदत केली ना RSSला वाढण्यासाठी. तू म्हणतो ना, म्हणूनच म्हणतो ना की जर काँग्रेसचा लोकनायक आणि जर असं लिहितं त्याच्या पुस्तकाला, प्रश्न बोगस पुस्तकाला, आणि त्याच्यात तेच आहे आम्ही मालक आहोत. पुढे स्लीपर सेल म्हणजे अगदी मोदींनी किती रंगानाच केला. त्याला वाचवणारे काँग्रेसचे लोक होते. अहमद पटेल त्यांचा मित्र होता. अहमद पटेल काँग्रेसचा खजिनदार, सगळी सूत्र काँग्रेसची त्याच्याकडे, आणि छुपा त्याला मोदीला मदत करतो, त्याला मदत करतो. त्यामुळे तुम्हाला अंदाजच येणार नाही. म्हणून तू मगाशी सांगितलं ना त्यांनाकडे दाखवायला छुपायला काय, त्यांच्याकडे सगळंच झाकायलाच लपवण्यासारखंच आहे, लपवण्यासारखंच आहे. ठीक आहे. आता ही मागणी जोर धरू लागली आहे
कालपर्यंत तर ती हा. त्या राज्यापुरती तरी सबळ होऊ शकते. त्या खडगेला काढून नाही टाकलं म्हणजे मिळवली. किंवा तू पुढची इंटरव्ह्यू घेईपर्यंत आम्हाला काढून टाकलं म्हणजे मिळवली. ते यांचं काय भरोसाच नाही ना. यांचे यांचे आरोपीच कोर्टात कन्फेशन देतात कोळशे पाटील आमचं टार्गेट आहे. मग आता कोळशे पाटलांनी बाहेर फिरावं का नाही. मी काय म्हणलं मारा. मी वयाच्या 47व्या वर्षापासून सांगतो की मी जेलला भेटणार नाही, मरणाला भेटणार नाही, तुरुंगाला भेटणार नाही. कोणाला काय करतील आपल्याला काय करतील. आणि मी 76 पासून सांगतो की ही आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. ही संघटना म्हणजे आमच्या सगळ्या भारतीयांच्या दुःखाचं मूळ आहे. हे कधीच आम्हाला सुखाचं खाऊ देणार नाहीत. कधीच आम्हाला सुखाची दिवशी देणार नाही. येऊच येणार. त्यामुळे हे कसं रजिस्ट्रेशन. आता त्या खडगेंचं आपण अभिनंदन करू. दुसरं काय करणार आपण. आता बाकीच्या काँग्रेसचे चेट्टे पण मागायला पाहिजे ना. अशी गुंतागुंत आहे ती. राहुल गांधी म्हणजे काय काँग्रेस नाहीये. उलट असं माझं म्हणणं आहे की मेजॉरिटी सायकोफन जे आहेत काँग्रेसमधले ते राहुल बरोबर नाहीये. पण मी गांधी फॅमिलीचा अभ्यास केलेला आहे. गांधी फॅमिली सारखी ऑनेस्ट फॅमिली देशाला नाही कुठल्या जगाला लाभलेली नाही. त्यांनी आपला स्वार्थच बघितलं नाही. अरे जेवढं आता बजेट आहे ना, जेवढं बजेट देशाचं आहे त्यावेळेस नेहरूंनी सगळे 200-300 कोटी रुपये स्वतःची प्रॉपर्टी देशाला दिली होती. हे भीक मागायचा हवा आणतात आणि 30-40 वर्षी 40व्या वर्षी अमेरिका वगैरे फिरून आलेलेच. नाही, तो एक वेगळा विषय होऊ शकतो, परंतु RSS ची नोंदणी का होत नाही. नाही, मला अजिबात विषय सोडायची सवय नाही. तुम्हाला सांगू नकोस. का म्हणतोय मी ते. हे RSSचे कार्यकर्ते आहेत. RSSचे प्रचारक आहेत. हे सांगतात मी भीक मागितली वयाच्या 40व्या वर्षापर्यंत. आणि सगळ्यांचा फोटो दिसतात अमेरिकेत, लॉस एंजेलिस, इकडे तिकडे गेलेले. ते कुठून आले. भीक मागत गेले. आम्हाला नाही अशी कुणी भीक दिली. जा अमेरिकेला. त्यामुळे मी RSSवरच बोलतोय. RSSच्या रजिस्ट्रेशनवरच बोलतोय. कारण एवढी मस्ती अमेरिकेच्या ट्रिपला मोदीने काय हिशोब दिला का देशाला. हिशोब देण्याचे तुम्ही कोण हिशोब मागणार. मालकाला हिशोब मागायचा असतो का. असं त्यांची धारणा आहे. त्याच्यावर आपण थांबू आणि जगलो वाचलं तर पुढच्या वेळेस भेटू. नक्कीच पुन्हा भेटूया. पुन्हा अशीच चर्चा करूया. आणि RSSच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा देशभरामध्ये होते, कोळसे पाटील साहेबांनी जे काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्यावर प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील, RSS हे रजिस्ट्रेशन का करत नाही, ते केलं पाहिजे का, केलं तर त्याचे काय फायदे आहेत, नाही करत आहे तर काय नुकसान आहे, या संदर्भातले तुमचे काय विचार असतील, तुमची काय मतं असतील तर ती जरूर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. कोळसे साहेबांना तुमचे काय प्रश्न असतील ते देखील तुम्ही कळवा. म्हणजे पुढच्या वेळी आपण त्या प्रश्नांपासून मुलाखतीची सुरुवात करूया. तुर्तास आपण इथेच थांबूयात. कोळसे पाटील सर, मुंबई आउटलुकला तुम्ही वेळ दिलात, आलात त्याबद्दल आभार, धन्यवाद. आणि पुन्हा वेळ द्याल अशी अपेक्षा देखील आहे. धन्यवाद. तुम्हाला पुन्हा बोलवशील अशी अपेक्षा करतो. जय भारत, जय संविधान.